2 वाजल्यापासून आम्ही इथं बसलो। शासनाच्या बदनामी करण्यासाठी इथल्या व्यवस्थापक मॅडम हात धरून बसल्या। जर वारकरी नवा स्टँडवर जर आले मी लगेच बस देतो, म्हणजे याचा अर्थ काय समजायचा? म्हणजे वारकऱ्यांनी तिथं जायला पाहिजे। बरं, नवा स्टँडवरती वारकरी गेले होते, 2 वाजता गेले होते, तिथून जुन्या स्टँडवर बसाय म्हणजे जर मॅडम जर असं हट्ट करून बसले असतील, शासन बरोबर देऊन राहिले वारकऱ्यांना गाडी। देख रहे हैं अब तक न्यूज चैनल। आज रात 8 बजे मालेगांव शहर शिव तीर्थ पर वारकरियों ने अचानक आंदोलन कर दिया। वारकरियों का आंदोलन करने का कारण ये बताया जा रहा है कि अभी पूरे महाराष्ट्र भर के वारकरी और विठ्ठला के दर्शन को जाने वाले पंढरपुर में सभी लोगों की आस्थाएं जुड़ी होती है। जितने भी विठ्ठल के भक्त होते हैं जो पंढरपुर के लिए महाराष्ट्र भर के अलग अलग शहरों से पंढरपुर के लिए जाते हैं। शासन को चाहिए था कि पंढरपुर के लिए वारकरियों के लिए एक अलग से बसों का हर शहर में, हर तालुकों में, हर जिलों में अलग से उसका इंतजाम किया जाए, लेकिन यहाँ पर ऐसा कुछ भी होता हुआ दिखाई नहीं दे रहा है। क्योंकि मालेगांव शहर में आसपास के तालुके, देहात और खेड़े पाड़ों से आए हुए वारकरी दोपहर 2 बजे से कभी वो नया बस स्टेशन तो कभी जूना बस स्टेशन, इन दोनों बस स्टेशनों के चक्कर काट काट के रात 8 बजे तक परेशान हो गए और उन्हें उड़ा उड़ी के उत्तर दिए गए। जब वो नया बस स्टेशन पर जाते हैं तो उनसे कहा जाता है कि जूने बस स्टेशन पर जाओ, और जूने बस स्टेशन पर जाते हैं तो उनसे नए बस स्टेशन पर जाने के लिए कहा जाता है। सैकड़ों वारकरी, सैकड़ों विठ्ठल के भक्त, सैकड़ों पंढरपुर जाने वाले महिला, पुरुष व बुजुर्ग सभी लोगों ने इन उड़ाउड़ी के उत्तरों से तंग आकर मालेगांव शिव तीर्थ पे रास्ता रोको आंदोलन कर दिया गया। सबसे अहम और बड़ी बात यह रही कि इस आंदोलन का किसी ने भी नेतृत्व नहीं किया। यह आंदोलन खुद वारकरी संभाल रहे थे और उसका नेतृत्व कर रहे थे। जब मालेगांव शहर के नेता मंडली, समाज सेवकों को इस बात की इंफॉर्मेशन मिली तो वो शिव तीर्थ पर पहुंचने लगे और शासन के अधिकारी, डिपार्टमेंट वो महामंडल के अधिकारी भी वहां पहुंच गए। काफ़ी गर्मा गर्मी चलती रही, काफ़ी बहस व मुबाहसा होता रहा। डिपार्टमेंट के साथ कहीं नोकझोंक तो कहीं एसटी महामंडल के कर्मचारियों के साथ वारकरियों का गुस्सा फूटता रहा। आखिरकार बाद में लास्ट में एक बस का इंतज़ाम किया गया जो मनमाड़ तक छोड़ेगी और मनमाड़ से उन्हें पंढरपुर के लिए गाड़ी अवेलेबल होंगी। लेकिन वारकरियों ने यहाँ पर अपना गुस्सा दिखाया है, क्या कहा है वो भी आपको सुनाएंगे, और आए हुए समाज सेवकों ने क्या कहा है शासन के इस निर्णय पर। वैसे इन सारी लापरवाही की जिम्मेदारी किस पर जाती है, इसकी जांच होनी चाहिए और जो भी इसमें दोषी हो उसके ऊपर कानूनी कार्रवाई होनी चाहिए। आइए सुनते हैं वारकरियों का गुस्सा किस तरीके से शासन पर फूट रहा है। पंढरीच्या वारीसाठी येते 2 वाजल्यापासून जमलेलो आहोत आम्ही। सुरुवातीला नवा बस स्टँडवर गेलो, तिथं त्यांनी सांगितलं जुन्या बस स्टँडवर बस लागेल। नंतर आम्ही जुन्या बस स्टँडवर आलो, इथं ते म्हणतात की इथं बस तुम्हाला मिळणार नाही, परत तुम्ही तिकडे जा। जवळजवळ तिकडेही म्हटलं बस मिळेल का आता ते सांगता येणार नाही। ज्या बसेस आहेत त्या पंढरपूर जाण्यासाठी त्यांनी आपल्याला सांगितलं होतं प्रत्येक वारकऱ्याला की आम्ही तुम्हाला पंढरपूर जाण्यापर्यंत गाड्या देणार आहोत, पण कुठल्याही पद्धतीच्या बसेस या वारकऱ्यांसाठी सोडल्या जात नाही आणि वारकरी वाट पाहून थकलेले आहेत। आणि इथेच नाही तर नवा स्टँडवर सुद्धा अनेक वारकरी वाट पाहत आहे, पण ज्या पद्धतीने बसेस दिल्या गेल्या पाहिजे होत्या त्या बसेस दिल्या गेलेल्या नाहीत आणि वारकऱ्यांची गैरसोय होते। तरी आमची प्रशासनाला मागणी आहे की प्रशासनाने लवकरात लवकर हा प्रश्न सोडवावा आणि वारकऱ्यांना जाण्यासाठी आम्हाला बसेस देण्यात याव्या अशी आम्ही त्यांना विनंती करतो। अन्यथा हे रास्ता रोको आंदोलन इथेच असंच चालू राहील, हे थांबवलं जाणार नाही। काय नाव तुमचं? हा, नाव काय तुमचं? माझं नाव पंकज महाराज आगारकर, मी वारकरी महामंडळाचा एक नेता आहे। वारकरी महामंडळाचं काम करतो आणि वारकरी महामंडळाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पंढरपूरला जात आहेत। पण हे लोक जेव्हा आम्ही सगळे बसलो इथे त्यावेळेस आम्हाला कळालं की पंढरपूर जाण्यासाठी एकही बस नाही आहे आणि ती बस प्रशासनाने द्यावी अशी मी परत एकदा त्यांना विनंती करतो। आणि हा कुठलाही अजेंडा घेऊन केलेला रास्ता रोको नाही आहे। लोकांनी अचानक दिलेल्या प्रतिक्रिया आहेत की आम्हाला काहीच मिळत नाही, कोणी आमचं ऐकत नाही आणि याच्यासाठी प्रतिक्रिया म्हणून सर्व लोक इथे बसलेले आहेत। Thank you.
मालेगाव शहराच्या शिवतीर्थावर आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या सर्व विठ्ठल भक्तांना आज आंदोलन करावं लागतं ही मालेगाव शहरासाठी नामुष्कीची गोष्ट आहे। महामंडळाच्या गलथान कारभाराचा परिणाम आज आषाढीच्या वारीच्या वारकऱ्यांना भोगावा लागतो आहे। मालेगाव शहरातून मोठ्या प्रमाणावर वारकरी वारीसाठी जात आहेत आणि ह्या वारकऱ्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आणि यांचा सुखरूप प्रवास पंढरपूरपर्यंत कसा होईल यासाठी व्यवस्था करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून आणि गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव आगार व्यवस्थापनातर्फे बसेस सोडल्या जातात। या बसेसचं यावेळेस नियोजन कोलमडलेलं जाणवतं। आगार व्यवस्थापक याला सर्वस्वी जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे। 2 वाजेपासून जर वारकरी जर बसची प्रतीक्षा करत आहे, महामंडळाला जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळू शकत होतं तर महामंडळ एका बसच्या 70-44 नंबरच्या बससाठी का आग्रह धरते? जर या ठिकाणी 70-80 वारकरी या ठिकाणी आंदोलन करतायत तर एक बससाठी आवश्यक प्रवासी संख्या उपलब्ध आहे। मग तात्काळ स्वरूपात याच ठिकाणून बस सोडण्याची व्यवस्था आगार व्यवस्थापनाने करावी। मला वाटतं मालेगाव शहरातून जेवढे काही वारकरी जाणार आहेत त्यांच्यासाठी जादाच्या बसेस तात्काळ महामंडळाने उपलब्ध करून देणं आवश्यक आहे। कोणत्याही परिस्थितीत आषाढीच्या वारीला गालबोट लागता कामा नये आणि हे गालबोट जर मालेगाव शहरातून लागत असेल तर आमच्या सर्वांसाठी खेदाची गोष्ट आहे। मी मालेगाव शहराच्या नागरिकांच्या वतीने आषाढीच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या झालेल्या गैरसोयीबद्दल त्यांची सर्वांची माफी मागतो आणि मालेगाव प्रशासनाला पुनश्च एकदा विनंती करतो की आपण वारीच्या चांगल्या नियोजनाची व्यवस्था पार पाडावी आणि प्रशासनाला आव्हानही करतो की जादा बसेस सोडून मालेगाव शहरातून वारीसाठी जाणाऱ्या सर्व विठ्ठल भक्तांची सोयी सुविधा आणि सुखरूप प्रवास व्हावा यासाठी प्रयत्न करावे।